साठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। पावसाळ्यात झाडांपासून सावध राहाच, पण मुसळधार पाऊस सुरू झाला तर झाडाखाली उभे राहू नका, कारण कुठल्या झाडाची मुळं आतून खिळखिळीत झालीत हे तुम्हाला झाडाकडे बघून अजिबात कळणार नाही। शक्य असेल तर गाडीही झाडाखाली पार्क करू नका। आणि समजा तुम्ही गाडी झाडाखाली पार्क केली आणि समजा पावसाळ्यात एखादं झाड तुमच्या गाडीवर पडलंच तर त्याचा इन्शुरन्स मिळतो का हे जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पहा। मुंबईत यंदा विक्रमी झाडं पडली। 9 दिवसात 1100 झाडं पडल्याच्या घटना घडल्या। झाडं पडून वाहनांचं नुकसानही दरवर्षी होतं। या नुकसानीची आपल्याला भरपाई मिळू शकते, कसं जाणून घेऊया। सगळ्यात आधी तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल की तुमच्या वाहनासाठीचा इन्शुरन्स कोणत्या पद्धतीचा आहे। 2 पद्धतीचे इन्शुरन्स असतात, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि दुसरं थर्ड पार्टी। थर्ड पार्टी इन्शुरन्स असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही, पण जर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे सर्वसमावेशक विमा उतरवला असेल तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकते। टीपी इन्शुरन्स आहे, म्हणजे थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे। अशा वाहनांना कुठल्याही अशा प्रकारचं नुकसान भरपाई मिळत नाही। मग अशा वेळी नेमकं करायचं काय, तर अशा वेळी सगळ्यात पहिला तुम्हाला गोष्ट करायची की तुमचे जे विमा सल्लागार असतील किंवा इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांना इमिडिएटली तुमचं क्लेम संदर्भात नोटिफिकेशन द्यायचं आहे, म्हणजे तुमचं क्लेम इंटिमेट करायचं आहे। एकदा का क्लेम इंटिमेट केला त्यानंतर तुमचे जे झाड पडलेल्या अवस्थेमध्ये एखादा छोटासा व्हिडिओ किंवा फोटो तुम्ही स्वतःकडे घेऊन ठेवला पाहिजे। एकदा का ते झाड काढलं त्यानंतर इमिडिएटली तुमची गाडी टो करून जवळपासच्या कोणत्या तरी ऑथराइज वर्कशॉपमध्ये तुम्ही ती गाडी घेऊन जा, किंवा ज्या ठिकाणी कॅशलेस फॅसिलिटी असेल अशा ठिकाणी तुम्ही ती गाडी घेऊन जा। त्यानंतर मग इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तिकडे येतील आणि एकंदर त्याचा रिपेअरचा आढावा घेतील आणि त्यानंतर ती प्रोसेस सुरू होऊन तुम्हाला त्या अंतर्गत तुम्हाला क्लेम मिळेल। झाड पडून दुर्घटना झाल्यास गाडीचा चारही बाजूंनी व्हिडिओ काढावा, जेणेकरून नुकसान किती झालंय ते कळेल। व्हिडिओ सोबतच फोटोही काढून ठेवा। यानंतर दुर्घटना घडल्याच्या 24 ते 48 तासांच्या आत विमा कंपनीशी संपर्क साधून त्यांना माहिती द्या। यानंतर विमा कंपनीचा माणूस येऊन पाहणी करेल। पाहणीनंतर शोरूम किंवा कॅशलेस रिपेअरिंगसाठी विमा कंपनीसोबत करार असलेल्या गॅरेजमध्ये जाऊन तुम्ही दुरुस्ती करून घेऊ शकता। यासाठीचा खर्च एकतर कंपनी थेट करेल किंवा मग तुमच्या खात्यात ती रक्कम जमा करेल। थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये आपल्या गाडीमुळे दुसऱ्यांच्या गाडीचं, व्यक्तीचं किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्यास आपल्याला भरपाई मिळण्यास मदत होते। कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मिळणाऱ्या लाभाशिवाय आपल्या गाडीच्या होणाऱ्या नुकसानीचीही भरपाई मिळते। या विम्यामध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते, ज्यात वादळ, पूर, भूकंपामुळे होणाऱ्या नुकसानाचाही समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।